चतुर्दशीचा दिवस होता महाराज। आषाढ वैद्य चतुर्दशी शके 1217 इसवी सन 1295। सावत्याने सर्वांना सांगितलं। जना तर रडत होती महाराज, डोळ्यामध्ये अश्रू होते। सावता म्हणायचा, अगं रडू नको। ज्याप्रमाणे झाडाला पालवी फुटते, लक्ष कथेकडे द्या, ज्याप्रमाणे झाडाला पालवी फुटते म्हणजे पानं, परंतु ती पान पिकल्यानंतर ते खाली पडतं म्हणजे झाड त्याला सोडून देते। त्याप्रमाणे देह आहे। अरे ज्याप्रमाणे गजानन महाराजांनी भक्तांना उपदेश केला, तोच अति उपदेश श्री संत सावता महाराजांनी लोकांना केला। कारण हे शरीर एका वस्त्राप्रमाणे, जसं शरीरावरलं वस्त्र जीर्ण झाल्यानंतर, फाटकं झाल्यानंतर आपण बदलतो, त्याचप्रमाणे शरीर, हे शरीर जीर्ण झालं की तोही सुद्धा याला शरीराला सोडून निघून जात। बरोबर आहे नाही? सर्वांना उपदेश केला। एवढंच नव्हे तर सावत्याने हे सांगितलं,